पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्याला अखेर गती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढील कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आल्याने पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे। पुरातन विठ्ठल मंदिराचं मूळ स्वरूप प्राप्त व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेतले आहे। याच कामासाठी तब्बल 73 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे। या निधीतून मुख्य मंदिरातील काही कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे सध्या प्रगतीपथावरची आहेत। तर अर्थसंकल्पात अतिरिक्त तरतूद झाल्याने मंदिर परिसरातील बालाजी मंदिर असेल, महालक्ष्मी मंदिर असेल, त्याचबरोबर खंडोबाचं मंदिर असेल आणि नामदेव पायरीचे सुशोभीकरण तसेच मंदिरातील लाकडी दरवाजांना पॉलिशचे काम यासारखी विविध कामे आता वेगाने सुरू झाली आहेत। या सर्व कामांमुळे विठ्ठल मंदिराला त्याचे ऐतिहासिक आणि पारंपरिक स्वरूप प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट होत आहे। विशेष म्हणजे या संवर्धनामुळे भाविकांना संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या काळातील मंदिराचा खरं तर ऐतिहासिक लूक आता खरं तर पाहता येणार आहे। आपण बघू शकतो की सगळी कामं जी आहेत ती आता वेगाने सुरू असलेली आपल्याला आता पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।